नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 5. जसं की आपण आधीपासून बघतोय प्रॅक्टिस क्वेश्चनचे पार्ट एक एक करून बघतोय. आज हा 5वा पार्ट आहे. रोजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन्स प्रॅक्टिस म्हणून घेतोय, ते सॉल्व करून बघतोय, त्याचे आन्सर्स चेक करतोय. सराव जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे कुठल्याही एक्झामसाठी, म्हणून या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपण सराव प्रश्न बघतो आहोत. त्याआधी जे RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी, अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे त्यांची ही प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग होणार आहे आणि किती पट आपली प्रिपरेशन झालेली आहे त्याचं देखील मॅनेजमेंट किंवा तुम्हाला अंदाज येणार आहे या टेस्ट सिरीजवरून. म्हणून लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तुम्ही. रजिस्ट्रेशन चालू आहेत. यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 5 टेस्ट जनरल ॲप्टिट्यूडवर. आपल्याला माहिती आहे त्याचा सिलेबस किंवा पेपर पॅटर्न कसा आहे नागपूर पेट एक्झामचा. जसं की सेक्शन ए मध्ये जे असणार आहेत ते 40 क्वेश्चन रिसर्च मेथॉडॉलॉजीवर असणार आहेत आणि 10 क्वेश्चन जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहेत. तर बाकीचा बी सेक्शन जो तो तुमच्या विषयाचा असणार आहे. म्हणून ए सेक्शन जो आहे तो आपण याच्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये 5 टेस्ट जनरल ॲप्टिट्यूडवर आणि 10 टेस्ट रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर मिळणार आहेत. त्याचं फुल सिलेबस कव्हर झालेला असेल. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. तसेच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये. या नोट्स वाचून तुम्ही एक्झामला सामोरे नक्की गेलात तरी देखील ही एक्झाम सहजपणे क्लिअर करू शकता. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या सरावाला आत्ता सुरुवात होईल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये यश मिळवाल. ही टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला एक ग्रुपमध्ये लिंक दिली जाईल आणि त्या थ्रू ती टेस्ट सॉल्व करायचं आहे. इतक्या सोप्या पद्धतीने ही टेस्ट तुम्ही देऊ शकता. म्हणून आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा. पहिला प्रश्न बघूया याचा. सॅम्पलिंग इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज सिमिलर टू सॅम्पलिंग इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च. गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टिंबटिंब या प्रकारासारखी असते. तर आपल्याला प्रकार विचारलेला आहे, कोणता प्रकार हा आपण निवडतो एखाद्या संशोधनामध्ये, सॅम्पल म्हणजे नमुना निवड करतो त्यावेळेस. तर गुणात्मक संशोधनातील नमुना निवड आणि संख्यात्मक संशोधनातील नमुना निवड या प्रकारची असते. कशी असते तर आपले ऑप्शन्स आहेत. सिंपल रँडम साधी यादृच्छिक नमुना निवड, सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर नमुना निवड, कोटा निर्दिष्ट नमुना निवड, पर्पोजिव्ह सहहेतुक नमुना निवड. तर यापैकी याचं ऑप्शन जे आहे ते डी आहे. पर्पोजिव्ह सहहेतुक नमुना निवड या प्रकारासारखी असते. नेक्स्ट क्वेश्चन. क्लोज एंडेड क्वेश्चन्स आर दोज दॅट. पर्यायबद्ध प्रश्न हे कसे असतात आपल्याला ऑप्शन्स बघायचे आहेत. ऑप्शन ए रिलेटेड टू बेसिक डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स, मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात. एनकरेज एलॉबरेट रिस्पॉन्स, दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात. अलाउज रिस्पॉन्डंट्स नॉट टू आन्सर, कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात. हॅव अ फिक्स्ड रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स, संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात किंवा विशिष्ट उत्तराची व्याप्ती याची असते. त्याचं कारण जे आहे ते डी आहे. हॅव अ फिक्स्ड रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स म्हणजे याच्यामध्ये एक रेंज असते आन्सर्सची, त्यामध्येच हे आपल्याला उत्तर द्यायचे असतात. क्लोज एंडेड क्वेश्चन्स म्हणजे आपण म्हणू शकतो यस नो टाईप क्वेश्चन्स. जसं आपल्याला माहिती आहे की एखादा प्रश्न आपण विचारणार आहे आणि त्याचा आन्सर येसच असणार आहे, याच्या व्यतिरिक्त वेगळं काय नसणार आहे. तर यामध्ये या प्रकारचे प्रश्न येतात. हॅव अ फिक्स्ड रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स, म्हणून याचा करेक्ट आन्सर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्रॉस कल्चरल स्टडीज आर एन एक्झाम्पल ऑफ. आंतरसांस्कृतिक अभ्यास हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. आपले ऑप्शन्स आहेत. केस स्टडी व्यष्टी अभ्यास, कंपॅरेटिव्ह स्टडी तौलनिक अभ्यास, एक्सपेरिमेंटल स्टडी म्हणजे प्रायोगिक अभ्यास आणि डी क्रॉस सेक्शनल स्टडी छेदात्मक अभ्यास, तिर्यक छेदात्मक अभ्यास. तर याचं करेक्ट आन्सर कंपॅरेटिव्ह स्टडी तौलनिक अभ्यास, कारण क्रॉस कल्चरल स्टडीज आर एक्झाम्पल ऑफ असं विचारलं आहे. क्रॉस कल्चरल म्हणजे 2 वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करायचा आहे, तर ते कशाचं उदाहरण असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याचा ऑप्शन आणि करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी कंपॅरेटिव्ह स्टडी, कारण 2 कल्चरचं इथे आपण कंपॅरिझन करून स्टडी करत असतो म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज अ रिसर्च डिझाईन. संशोधन आराखडा म्हणजे काय. बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन नेहमी येत असतो, म्हणून आपण हा व्हिडिओमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये हा क्वेश्चन्स घेत असतो. त्याचे आपण ऑप्शन्स बघूया. अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थेअरी, सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग. द चॉईस बिटवीन युझिंग क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स, गुणात्मक व संख्यात्मक पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड करणे. द स्टडी इन विच यू प्रेझेंट रिसर्च फाइंडिंग, संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत. अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा, संकलन करण्याची व विश्लेषण यासाठी तयार केलेली एक चौकट.
माहिती चौकट. तर संशोधन आराखडा म्हणजे काय, यापैकी आपल्याला करेक्ट देतं ते म्हणजे डी फ्रेमवर्क आहे. हे प्रत्येक स्टेजचं आणि आपण जे डेटा कलेक्शन करतो त्याबद्दल हे फ्रेमवर्क बनवलेलं असतं, त्याला आपण संशोधन आराखडा म्हणतो. मी नेहमी तुम्हाला सांगते की जेव्हा रिसर्च डिझाईनचा क्वेश्चन येतो तेव्हा फ्रेमवर्क वर्ड आपल्याला शोधायचा असतो. जो रिसर्चचा फ्रेमवर्क असेल ते रिसर्च डिझाईन असतं. याचा करेक्ट ऑप्शन डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश हायपोथेसिस इज द प्रपोजल बेस्ड ऑन स्पेसिफिक ऑब्झर्वेशन. डॅश डॅश परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. तर प्रश्न विचारला आहे कोणत्या परिकल्पना ह्या विशिष्ट निरीक्षणावर आधारित असतात. आपल्या ऑप्शन्स आहेत डायरेक्शनल दिशादर्शक, नल म्हणजे निराकरणीय किंवा शून्य, डिडक्टिव्ह म्हणजे अनुमानात्मक किंवा निगमनात्मक आणि इंडक्टिव्ह म्हणजे प्रवर्तनात्मक. त्याचं करेक्ट आहे डी इंडक्टिव्ह. प्रवर्तनात्मक परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित असते. इंडक्टिव्ह हायपोथेसिस इज प्रपोज्ड बेस्ड ऑन स्पेसिफिक ऑब्झर्वेशन. आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की कोणतं परिकल्पना निरीक्षणावर विशिष्ट निरीक्षणावर आधारित असतात, तर ती आहे इंडक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ नॉर्मेटिव्ह रिसर्च. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. आपले ऑप्शन्स आहेत सर्वे सर्वेक्षण, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन सहभागात्मक निरीक्षण, डिडक्टिव्ह मेथड म्हणजे निगमनात्मक पद्धत, फील्डवर्क म्हणजे क्षेत्रकार्य. याचं करेक्ट आन्सर आहे सी डिडक्टिव्ह मेथड म्हणजे निगमनात्मक पद्धत. मूल्यात्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हा की डिडक्टिव्ह मेथड यूज करणं किंवा डिडक्टिव्ह मेथड मुख्य घटक आहे. याचा करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द मेन एम ऑफ सायन्स इज. शास्त्राचा एक प्रमुख ध्येय आहे, जे सायन्स आहे शास्त्र आहे त्याचं मुख्य ध्येय काय आहे. आपले ऑप्शन्स आहेत पर्स्युएशन मन वळवणे, प्रिडिक्शन भाकीत करणे, पोस्ट डिटेक्शन भूतकाळ जाणणे किंवा असर्शन सुस्पष्ट करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते आहे बी प्रिडिक्शन भाकीत करणं. कारण आपण एखादा शोध करतो किंवा रिसर्च करतो त्यावेळेस आपल्याला त्यावर काहीतरी मांडायचं असतं किंवा कुठलाच म्हणजे एखाद्या गोष्टीचा रिझन माहिती करून त्याच्यावर उपाय शोधायचे असतात. म्हणजेच आपल्याला प्रिडिक्शन करायचं असतं की यावर हा उपाय लागू होईल असं. म्हणून प्रिडिक्शन करणं हा एक मुख्य ध्येय आहे आपल्या शास्त्राचं किंवा सायन्सचं. नेक्स्ट क्वेश्चन. द स्टेज ॲट विच द रिसर्चर मेक्स हिज हर ऑब्झर्वेशन ऑर रेकॉर्ड्स देम इज कॉल्ड. ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो किंवा नोंदवते तो टप्पा म्हणजे कोणता. निरीक्षण म्हणजे आपल्याला ऑब्झर्वेशन ही प्राथमिक सोर्स आहे डेटा कलेक्शनचा. ते घेऊन म्हणजे आपण त्याचं निरीक्षण करून रेकॉर्ड करणे ही कुठल्या गोष्टीमध्ये टाईप येणार. आपण आत्ताच जसं मी बोलले की डेटा कलेक्शन, मग ह्याच्यात ऑप्शन आहे का आपलं चेक करायचं. आपल्याला ऑप्शन्स काय काय ते बघायचे. डेटा मेजरमेंट माहितीचे मापन, डेटा ॲनालिसिस माहितीचे विश्लेषण, डेटा प्रोसेसिंग म्हणजे माहितीचे संस्करण आणि डेटा कलेक्शन म्हणजे माहितीचे संकलन. करेक्ट ऑप्शन मी बोलेप्रमाणे डेटा कलेक्शन म्हणजे माहितीच्या संकलनमध्ये हा टप्पा येतो. ऑब्झर्वेशन घेऊन ते नोंदवणे हे डेटा कलेक्शनमधली प्रोसेस आहे. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ सेट ऑफ interrelated concepts, definitions and propositions that present a systematic view of phenomena by specifying relations among variables is called. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे काय. व्याख्या, डेफिनेशन, कन्सेप्ट, प्रपोजिशन. थोडक्यात आपल्याला एक कन्सेप्ट जी आहे ती पूर्ण समजून सांगायची आहे, विचार पद्धतशीर मांडायचं, याला काय म्हणतात. आपले ऑप्शन्स आहेत प्रोसिजर कार्यप्रणाली, थेअरी सिद्धांत, मेथड पद्धत आणि कॅज्युएशन म्हणजे कार्यकारण भाव. तर याचं करेक्ट आन्सर ते आहे थेअरी. थेअरीमध्ये आपण ह्या गोष्टी सगळ्या इन्क्लूड करत असतो. थोडक्यात आपण जे काय अनुभवलं आहे किंवा आपल्याला जे काय एक्सपिरियन्स केलं आहे ते पटवून द्यायचं आहे, सांगायचं आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतात, म्हणून याला थेअरी असं म्हणतात. नेक्स्ट टॉपिक आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. अन एक्झॉस्टिव्ह अँड क्रिटिकल रीडिंग ऑफ अवेलेबल लिटरेचर ऑन देअर सर्च टॉपिक प्रायर टू इट्स इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड. म्हणजे संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेलं साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात. आपले ऑप्शन्स आहेत रिसर्चिंग ऑफ लिटरेचर साहित्य संशोधन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर साहित्य परीक्षण, असेसमेंट ऑफ लिटरेचर साहित्य मूल्यांकन, क्लॅसिफिकेशन ऑफ लिटरेचर साहित्य वर्गीकरण. तर याचं करेक्ट आहे बी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर साहित्याचं परीक्षण करणे. कुठली रिसर्च करण्याआधी आपल्याला एक टप्पा आहे किंवा एक स्टेप आहे आपल्याला ही करावीच लागते जेणेकरून आपला रिसर्च व्हॅलिड होईल, रिलायबल होईल सगळ्या लोकांसाठी. ती म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर साहित्याचा आढावा घेणे हे गरजेचं असतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते बी आहे साहित्य परीक्षण. तर अशा प्रकारे आजचे 10 प्रश्न आपले इथे संपलेले आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन्स. रेग्युलर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन करून रिसर्च टॉपिक
कंप्लीट म्हणजे एकही प्रश्न आपल्याकडून सुटणार नाही अशा प्रकारे सराव करत राहू.